नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मुलांनो, बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आपण मागील भागामध्ये वर्णमाला भाग 1 हा घटक पाहिला होता. त्यामध्ये पहा आपण वर्णमालेचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये स्वर किती आहेत, स्वरादी किती आहेत, व्यंजने किती आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत याबद्दल आपण माहिती पाहिलेली होती. मला खात्री आहे आपण तो व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल आणि त्यातला जो घटक आहे तो तुमचा पाठही झालेला असेल. आता आपण त्या पुढचा भाग आज वर्णमाला भाग 2 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा इथे तुम्हाला सुरुवातीला दिसते पहा स्वर. आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं की स्वर किती असतात. मराठी भाषेमध्ये स्वर आहेत 14. मग हे स्वर म्हणजे काय, तर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो पहा, बोलताना त्या स्वरांचा उच्चार करताना आपले ओठ एकमेकांना जोडले जात नाहीत किंवा आपली जीभ आपल्या तोंडामध्ये कुठल्याही भागाला दात असेल किंवा टाळू असेल याला तिचा स्पर्श होत नाही आणि कोणाला स्पर्श न होता आपल्या तोंडावाटे म्हणजे मुखावाटे म्हणजे तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणतात. तर आता आपण उच्चार करून पाहूया. पहिला स्वर आहे अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ऐ, ओ, अ आणि औ. आता मुलांना पहा, आपण एवढे 14 स्वरांचा उच्चार केला त्यावेळेस तुमच्या एक लक्षात आले असेल की आपले ओठ एकमेकांना चिकटले नाही किंवा आपली जीभही आपल्या तोंडामध्ये कशालाही तिने स्पर्श केलेला नाही. म्हणजेच आपण पाहिलं की ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही आणि असा स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर म्हणतात. पुढे पहा, पुढे आहे स्वरादी. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. आपण मागील भागामध्येही पाहिले होते की स्वर आहे आधी ज्याच्या म्हणजे ज्याच्या अगोदर स्वर आहे त्याला स्वरादी म्हणतात. आणि आहा हे 2 स्वरादी येतात पहा इथे. या दोघांचाही उच्चार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस अ चा उच्चार अगोदर होतो. पुढे आहेत पहा व्यंजने. आपण मागील भागामध्ये व्यंजने किती पाहिली होती, 34 व्यंजने आहेत. व्यंजने म्हणजे कोण की ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं होतं की मागील भागामध्ये की व्यंजने ज्यावेळेस आपण लिहिलेली आहेत त्यावेळेस त्यांचे पाय मोडलेले होते म्हणजे ते अपूर्ण आहेत, त्यांचा स्वतंत्रपणे उच्चार होत नाही. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस त्यांचा स्वतंत्र उच्चार होतो. पुढे पाहायचे आहेत अक्षरे. मग अक्षरे म्हणजे काय रे मुलांना, तर अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. सर्व स्वर अक्षरे असतात. ही गोष्ट आता तुम्ही बारकाईने लक्षात घ्या. सर्व स्वर अक्षरे असतात. पुन्हा एकदा वाचा, सर्व स्वर अक्षरे असतात पण व्यंजने अक्षर नसतात. का बरं अक्षर नसतात? आपण व्यंजनांचा पाय मोडलेला होता. ज्यावेळेस व्यंजनांमध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस अक्षर तयार होते. व्यंजने हे अपूर्ण असतात. पाय दिले, व्यंजने अपूर्ण असतात. त्यात जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा अक्षर तयार होते. पण स्वरांचं मात्र तसं नाही. स्वर हे ऑलरेडी अक्षर आहेत. आता पुढे पहा क हे व्यंजन आहे पहा. इथे मी त्याचा पाय मोडलेला आहे. त्याच्यामध्ये काय मिसळलाय, स्वर मिसळला. क मध्ये अ मिसळला आणि मग एक पूर्ण अक्षर तयार झाले क.
हे क या व्यंजनामध्ये मी इथे आ मिसळलाय, त्याची झाली पूर्ण अक्षर का. क या व्यंजनामध्ये मी ई हा स्वर मिसळला, मग झाले अक्षर की. पुढे पाहू शकता तुम्ही, क मध्ये मी ई मिसळला, इथे अक्षर झाले की. क मध्ये ए मिसळले, इथे अक्षर झाले के. क मध्ये ऐ हा स्वर मिसळला, इथे अक्षर झाले कै. क या व्यंजनामध्ये ॲ हे स्वर मिसळले, त्याचा उच्चार झाला कॅ. क या व्यंजनामध्ये अ हे स्वर मिसळले, अक्षर तयार झाले कॉ. क या व्यंजनामध्ये ओ हा स्वर मिसळला, अक्षर तयार झाले को. क या व्यंजनामध्ये पुढे आपण औ हा स्वर मिसळला आणि अक्षर तयार झाले पहा कौ. क या व्यंजनामध्ये आपण रू हा स्वर मिसळला आणि अक्षर तयार झाले क्रू. म्हणजे येथे एक लक्षात आले की व्यंजनामध्ये प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळा स्वर मिसळत गेलो आणि त्याच्यापासून वेगवेगळी अक्षरे आपण तयार केलेली आहेत पहा. मग आता तुमच्या स्वर, व्यंजन, अक्षर या गोष्टी लक्षात आल्या आहेत. आता पहा, आतापर्यंत आपण स्वर पाहिले, स्वरादी पाहिले, व्यंजन पाहिले आणि अक्षर पाहिले. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सगळे स्वर हे अक्षरे असतात, परंतु व्यंजने ही अक्षरे नसतात, व्यंजने ही अपूर्ण असतात. ज्यावेळेस या व्यंजनांमध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस त्यापासून अक्षर तयार होते. मग आपण पाहिलं की क या व्यंजनामध्ये आपण वेगवेगळे स्वर मिसळले आणि त्यापासून तयार होणारे अक्षरे आपण पाहिली. आता पुढे आपण पाहणार आहोत जोडाक्षरे. मग जोडाक्षरे कोणाला म्हणायची? तर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. मग जोडाक्षर कोणते? तर पहा, म, ह आणि अ असे मिळून तयार होते म्ह. म्ह हे जोडाक्षर तयार झाले. द, य, अ, द्य हे जोडाक्षर तयार झाले. श, च, अ, च हे जोडाक्षर तयार झाले. स, म, ई, स्मी हे जोडाक्षर तयार झाले. प, र, ई, प्री हे जोडाक्षर तयार झाले. अशा पद्धतीने ज्यावेळेस दोन अक्षरे एकत्र येतात आणि त्यामध्ये एक स्वर असतो त्यावेळेस ते जोडाक्षर तयार होते. पुढचं जोडाक्षर पहा, रफार. रफाराचे शब्द आपलं वाचन करता येतं, सगळ्यांना येतं, बरोबर. तर रफार पहा कुठे असतो? अक्षराच्या डोक्यावर असतो. र अधिक क अधिक अ बरोबर क. मग त्यापासून शब्द तयार होतात अर्क, तर्क. र, ग, अ, र्ग, स्वर्ग. त्यापासून शब्द तयार झाला स्वर्ग. पोटात र, क अधिक र बरोबर क्र. शब्द तयार झाला तक्रार, क्रियापद. ट अधिक र, ट्र, ट्रक. हे सर्व जे आहेत हे आहेत जोडाक्षर युक्त शब्द. कारण यामध्ये काय झालेलं आहे पहा, दोन व्यंजने एकत्र आलेली आहेत आणि त्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. त्यामुळे इथे हे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. पुढे आपण पाहू, पाठीमागील भागामध्येही मी तुम्हाला रू आणि रूच्या शब्दांविषयी थोडंसं सांगितलं होतं पहा. इथे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. रू व रू या स्वरांचे शब्द. क्लृप्ती हा एकच शब्द मराठीत आहे, परंतु रू ऋषी, ऋतू, ऋण. आता पहा, रू हा स्वर ग या व्यंजनामध्ये मिसळला आणि तिथे तयार झाले गृह, गृहपाठ. प अधिक रू, पृ, पृथ्वी. ह अधिक रू, भ्रू, हृदय. आता ही गृ, पृ, रू हे जोडाक्षरे नाहीत, कारण इथं काय झालेलं आहे, रू हा स्वर त्या अक्षरांमध्ये मिसळलेला आहे पहा. त्यामुळे हे जोडाक्षर नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न सोडवायला येतो की ग्रहपाठ या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत,
अशा वेळेस आपण पुढचा मागचा विचार न करता गृह दिसला की लगेच आपण म्हणतो की एक जोडाक्षर आले आहे. पुढचा प्रश्न घ्या. पृथ्वी. पृथ्वी या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत? आता मुलांना तुमच्या लक्षात आलेच असेल की प मध्ये रू हा स्वर मिसळलेला आहे, त्यामुळे पृ हे जोडाक्षर नाही. परंतु इथे थ, व आणि ई हे एकत्र आलेत. इथं दोन व्यंजने एकत्र आलेत पहा, थ आणि व, त्यामुळे हे जोडाक्षर आहे. म्हणजे या शब्दामध्ये एकच जोडाक्षर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जोडाक्षर कोणकोणती आहेत व ती कशी तयार होतात याबद्दल या पाठामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पहा, तुम्ही आता या वर्णमालेचे दोनही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या भागामध्ये या घटकावर प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहे. तोपर्यंत आपण अभ्यास करा. धन्यवाद.